भूमिक 11 गंधारी संघानं तेच स्वप्न घेऊन मैदानावरती उतरलाय आणि दुसऱ्या बाजूला एचडी डॅशर्स संघ देखील हा सामना जिंकण्याच्या आशेने मैदानावरती उतरलाय. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. आज प्रेक्षकांना पुन्हा एकदा एक जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळेल, एक क्वालिटी लेवल क्रिकेट पाहायला मिळेल ही अपेक्षा घेऊन प्रेक्षक वर्ग ऑनलाईन मॅच पाहतायत. त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतोय. सलामी जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. भूमिक 11 गंधारी संघाची अनंत बाग आणि कल्पेश पाटील. अनंत बाग सलामी जोडी मैदानावरती एक चांगलं टार्गेट सेट करण्याच्या प्रयत्नासाठी दोन खेळाडू सज्ज झालेत. गोलंदाज तयार. पहिला बॉल, गेम ऑन. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने येतात. जोपर्यंत बॉल उचलून फेक करतील तोपर्यंत मात्र मिळत आहेत त्या ठिकाणी दोन धाबेनं खातं खुलं झालंय. दोन धाबेनं या ठिकाणी आपण पाहतोय अनंत बाग ज्यानं आपल्या टीमचं खातं खुलं केलंय. पहिल्या मॅच मध्ये जो कॉन्फिडन्स होता, मॅच जिंकल्यानंतर जो कॉन्फिडन्स दाखवला, तो कॉन्फिडन्स या मॅच मध्ये देखील दाखवायचा आहे. आणि आता मात्र तो खेळाडू सज्ज होत आहे अनंत बाग. पुन्हा एकदा एचडी डॅशर्स विपक्ष भूमिक 11 गंधारी. दोन ताकदवर संघ आहेत. तो गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. बॉलिंग ट्रॅक वरती, राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला फटका गॅप मध्ये खेळतो. गॅप शॉट सिलेक्शन, कार्पेट ड्राईव्ह, वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनला बीट करून सरळ बाउंड्री लाईनच्या पार. पहिला सुपर चौकार. आणि या चौकाराच्या मदतीनं एकूण स्कोर झाला धावपडकावरती 6 रन 6 धावा. सलामी फलंदाज भरपूर आशा आहेत, अपेक्षा आहेत संघाकडनं, त्यामुळे आज जिम्मेदारीनं खेळ करावा लागेल. मग एचडी डॅशर्स संघ जो पहिला मॅच गमावल्यानंतर ही मॅच त्यांना जिंकायची आहे, त्यामुळे मेहनतीची पराकाष्ठा त्यांना करावी लागेल. जिंकण्याचा ध्यास, केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या त्रिकोणी संगमाच्या आधारे सामना रंगतो मैदानावरती. दोन संघामध्ये पुन्हा एकदा चांगला फटका. यावेळेस मात्र बॉटमॅनचा वापर केलाय. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातार दुसऱ्या बॉलवरती दुसरा सुपर चौकार. यू डिझायर वी डिलिव्हर यांचा टीपीएल चौकार. अतिशय सुरेख फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पुरेपूर फायदा उचलला जातोय या पॉवर प्लेच्या षटकाचा. निश्चित पॉवर प्ले मध्ये तुम्हाला एक जबरदस्त इनिंग साकारावी लागेल. तोच आत्मविश्वास, कॉन्फिडन्स आणि पुन्हा एकदा एक जबरदस्त हिट. चेंडू जातोय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 3 बॉल सलग 3 चौकार. यू डिझायर वी डिलिव्हर यांचा खणखणीत टीडीपीएल चौकार. फटके, चौफेर फटकेबाजी अनंत बागच्या बॅट मधून. चांगला बॉल, सन्मान दिलाय. ही जबरदस्त क्रिकेट. पण चांगल्या खेळाडूचं वैशिष्ट्य असतं, जेव्हा खराब बॉल मिळतील त्याच्यावरती मोठे फटके आणि जेव्हा चांगला बॉल मिळेल त्याच्यावरती सन्मान देणं हे देखील महत्वाचं आहे. आणि तेच केलंय अनंत वाघनं. कौतुक करेल. क्रिकेट मधला टी फॉर टॅलेंट, गुणवत्ता दाखवली. क्रिकेट मधला सी फॉर कंट्रोल, स्वतःमध्ये किती कंट्रोल आहे हे दाखवलं. कारण 3 चौकार आल्यानंतर चौथ्या बॉलवरती डिफेन्सिव्ह क्रिकेट दाखवलाय. जबरदस्त क्रिकेट. मी कौतुक करेल पुन्हा एकदा अनंत बागचं. थोडे स्कोर झाले डाबरकावरती. कोण आमचे स्कोरर सांगतील? अल्पेश गायकवाड, भिवंडी पिंपलास आमचे बेस्ट स्कोरर आहेत. त्यांचं देखील आपण कौतुक करूया. चांगली स्कोररची भूमिका. गोलंदाज सज्ज होत आहे पुन्हा एकदा. राईट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्राईक एंड वरती फलंदाज. शपथ झाल्यात पुन्हा एकदा लॉंग लेगच्या दिशेनं. मात्र यावेळेस लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू गोळीच्या वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक यू डिझायर वी डिलिव्हर यांचा खणखणीत टीडीपीएल चौकार.
चा खेळ समाप्त झाला. हल्ला बोल. आता पहिल्या ओव्हर मध्ये मी म्हणेन गोलंदाजावरती प्रति हल्ला चढवला. 19 धाबा पहिल्याच ओव्हर मध्ये एकवटल्या आणि आपल्यामध्ये असलेली ताकद, आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता दोन्ही खेळाडूंना दाखवली. पहिल्या बॉलवरती चौकार ठोकत खातं खुलं केलं कल्पेश पाटीलनं, तर दुसऱ्या बाजूला 3 चौकार ठोकल्यात या ठिकाणी अनंत बागनं. सुरुवात मी म्हणेन दमदार झाली. ही सुरुवात कायम राहिली तर एक धाबांचा डोंगर उभा केला जाईल. निश्चितच एक चांगली सुरुवात अपेक्षित असते संघाच्या संघनायकाला आणि ती सुरुवात मात्र या ठिकाणी या दोन सलामीवीरांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अनंत वाघ आणि कल्पेश पाटील. जबरदस्त सुरुवात. पहिल्या 14 मध्ये 19 धाबा एकवटल्यात. प्रीमियर लीग तुम्ही पाहतात, कारण एका बाजूला आपण पाहिलं इंडियन प्रीमियर लीग देखील सुरू आहे. क्वालिफायर 1 आपल्याला पाहायला मिळेल. पहिली मॅच मुंबई इंडियन्स विपक्ष दिल्ली डेअरडेव्हिल्स. उद्या दिल्ली कॅपिटल्स, सॉरी दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स पहिला मॅच आहे उद्या. त्याच्यानंतर RCB वर्सेस हैदराबाद. आता यावर्षी पिवळे झेंडे, आता CSK IPL मधून बाहेर झाली. मुंबई इंडियन्सचं अस्तित्व कायम आहे. तर जाऊया आपल्या मैदानावरती जिथे सामना सुरू झालाय. पहिला ओव्हर समाप्त झाल्यानंतर इथे धावसंख्या 19, म्हणजे अर्थात दमदार सुरुवात. पहिला पॉवर प्ले मध्ये गोलंदाज सज्ज होतं सेकंड ओव्हर साठी. रिव्हर शॉट हवेमध्ये, उंची जास्त लांबी कमी, आत्मघाती फटका ज्याला म्हटलं जात आहे आणि हा नापाक प्रयत्न इथेच फसलाय. फलंदाज बाद होतोय. पहिला झटका अनंत बाग. बॅक टू द डगआउट. सदस्य वडघर भारती दीपक पाटील पुरस्कृत ही DDPL विकेट. मडवी सर, त्या ठिकाणी प्रशंसा केली जाईल क्षेत्ररक्षक JD याची. मूर्ती लहान मात्र कीर्ती महान असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळाला. कारण अपोजिट दिशेला जाऊन अशा प्रकारचं झेल कंप्लीट करणं थोडं अवघड असतं, मात्र या ठिकाणी जे अवघड होतं ते सोपं करून दाखवलं JD याने. सुरेख झेल. निश्चित, कारण विरुद्ध दिशेने धावून जाणं, बॅलन्स, बॉडी बॅलन्स महत्वाचा असतो आणि तिथे बॉडी बॅलन्स करताना तो झेल महत्वाचा होता. JDला माहित होतं की या ठिकाणी फलंदाज अनंत बाग एक चांगला आक्रमक खेळाडू, आक्रमकता दाखवली, त्याला बाद करणं महत्वाचं होतं आणि तिथे त्यानं झेल टिपलाय. यावेळीचा बॉल भरपूर चांगला पडल्यानंतर थोडासा उंची घेतोय, बाउन्स झाला, फलंदाज बीड होत आहे. डॉट बॉलची समाप्ती. बऱ्याच उशिरानंतर हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. नवीन खेळाडू मैदानावरती पोहोचलाय, निलेश भांगल. स्ट्राईक एंडला तुम्हाला कल्पेश पाटील पाहायला मिळेल. कल्पेश पाटीलकडनं अपेक्षा भरपूर आहेत. एक चांगला खेळाडू, भिवंडी मधला एक चांगला खेळाडू आहे, त्यामुळे अपेक्षा त्याच्याकडनं भरपूर आहेत. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा यावेळीचा बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर बाउन्स झाला, टेक ऑफ होतोय, फलंदाज बीट होतोय. लेंथ लाईन महत्वाची, भरपूर चांगला. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली, आत्मविश्वास द्विगुणित झाला आणि दुसरा बॉल गुड लाईन मध्ये फेकला, टेक ऑफ केला. तिसरा बॉल गुड लाईन मध्ये फेकला आणि टेक ऑफ केला. फलंदाज मात्र करतोय काय नेमका, कारण जागेवरून खेळण्याचा त्याचा तो प्रयत्न आहे, तो थोडासा फसलाय. 2 बॉल डॉट झालाय, थोडासा प्रेशर निर्माण झालाय फलंदाजावरती. पुन्हा एकदा सज्ज होत आहे. चेंज ऑफ डिलिव्हरी, गती परिवर्तन, फसवा चेंडू जेव्हा म्हटलं जात आहे आणि आता मात्र गतीमध्ये परिवर्तन. पंचांचा इशारा, नो बॉल. येस येस, ओके, हे सॉरी. तर निश्चित या ठिकाणी डॉट बॉल समाप्ती होत्या. तर पंचाने एक हात बाहेर काढला, सॉरी. तर एकूण टोटल झाली आतापर्यंत आपण पाहिलं पहिल्याच ओव्हर मध्ये 19 धाबा. कौतुक करूया आपण गोलंदाजाचं. 4 बॉल मध्ये एकही धाव नाहीये. आताचा बॉल परफेक्ट टायमिंग, जबरदस्त हिट आणि चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पार, आउट ऑफ द पार्क, 6 रन. myshare.com, you desire, we deliver यांचा दणदणी षटकार.
तर निश्चित आपण पाहतो 3 बॉल डॉट झाल्यानंतर हा 4थ्या बॉलवरती षटकार आलाय. आत्मविश्वास निश्चित आपण पाहतो, कारण पहिला बॉल विकेट होती, त्याच्यानंतर लगातार 3 बॉल डॉट आणि आता षटकार येतोय. टीमची धावसंख्या 25, लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल फेकून देतोय सरळ मिड विकेटच्या डोक्यावरनं. लॉंग 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 बिग बे आउट ऑफ द पार्क. myshare.com यू डिझायर वी डिलिव्हर यांचा तर या ठिकाणी 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल झाली आहे धावपळकापती धाबा लागल्यात 31, 31, 15.50 सरासरी गाठली आहे. एक चांगलं आस्किंग रन रेट पाहायला मिळेल, तर आतापर्यंत आपण पाहिलं 60, 62, 63 धाबा तुम्ही पाहिल्या. आता या मॅच मध्ये तुम्हाला एक चांगलं टार्गेट सेट होताना पाहायला मिळेल. तर एका बाजूला खेळ चालू आहे, फलंदाज अनंत वाघ बाद झाल्यानंतर कल्पेश पाटील एका बाजूला आक्रमक झालाय. 2 षटकार एक चौकातनं ठोकलाय, त्याला साथ देईल निलेश. पाहूया मैदानावर कशा प्रकारे खेळ होईल. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर आतापर्यंत टार्गेट झालंय या ठिकाणी 31 धाबा, म्हणजेच येणारे 4 षटक आहेत. 4 षटकामध्ये मी म्हणेन 40 ते 45 धाबा आल्या तर एक चांगलं टार्गेट सेट होईल आणि तो प्रयत्न मैदानावरती असेल. दोन्ही ताकदवर संघ एक दुसऱ्या समोर खेळतायत. मेहनतीची पराकाष्ठा, जिंकण्याचा ध्यास आणि केलेला अभ्यास या त्रिकोणी संगमाच्या आधारे दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधात खेळतायत. आता इथनं कोणता संघ जिंकेल. भूमिकेला पण गंधारी संघ, ज्या संघानं सुरुवातीला पहिला सामना जिंकला, आत्मविश्वास द्विगुणित झाला. त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं HD डॅशर संघ, ज्या संघाला पहिला सामना गमवावा लागलाय. आता या मॅच मध्ये त्याला कमबॅक मिळवावं लागेल आपलं अस्तित्व स्पर्धेमध्ये टिकवायचं असेल तर. यॉर्कर लाईनचा चेंडू, खोलबट टप्प्याचा चेंडू समोर खोदून काढला. एकदा मिळेल सिंगल, फक्त स्ट्राईक रोटेट होते. धावसंख्या स्कोरबोर्ड होती पाहायला मिळेल 32 धाबा, 32 रन, लॉस ऑफ 1 विकेट, एक बाद, 32 धाबा. वीर तानाजी माऊसरे, क्रीडांगण दापोडे, आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं अशी सिंहगर्जना केली. पोटच्या पोराचं लग्न बाजूला सोडून कोंडाणा किल्ला ज्यांनी सर केला ते वीर तानाजी माऊसरे. आज त्यांच्याच नावानं हा क्रीडांगण आहे, वीर तानाजी क्रीडांगण दापोडे. कौतुक करावं असं वाटतंय. अतिशय सुंदर असा ग्राउंड TDPS साठी उपलब्ध झालाय. यावेळेस घुटण्यात तमाशा डेक, चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या पार, आउट ऑफ द पार्क, 6 रन. myshare.com यू डिझायर वी डिलिव्हर यांचा दणदणी षटकार. टेनिस क्रिकेट मधली पहिली, या हंगामातली पहिली नामांकित स्पर्धा, याची देही याचा डोळा. तुम्ही पाहतायत ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग 2020. बरेच दिवस आतुरता होती प्रत्येक प्रेक्षकांना, प्रत्येक खेळाडूंना, क्रिकेट कधी सुरू होणार. आणि आजपासून हा क्रिकेट सुरू झाला. आजपासून अनेक स्पर्धा देखील तुम्हाला या महिन्यामध्ये पाहायला मिळतील. याच ग्राउंडवरती देखील तुम्हाला दापोडे प्रीमियर लीग पाहायला मिळेल आणि त्याच दिवशी तुम्हाला मानकोली प्रीमियर लीग देखील पाहायला मिळेल. 13, 14 आणि 15 नोव्हेंबर भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन आता सुरू होईल, कारण आजपासून सुरुवात झाली क्रिकेटला. पुन्हा एकदा समोर खेळतात लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. जोपर्यंत चेंडू उचलून फेक करतील तोपर्यंत वेगानं दुसरी धाव कंप्लीट करतात. वेल रनिंग बिटवीन द विकेट, दोघांमध्ये तालमेल भरपूर चांगला आहे. आणि यावेळेस आपण पाहतोय टोटल स्कोर झाली आहे. धावपळकापती धावा लागतायत. आमचे स्कोरर अल्पेश गायकवाड सांगतायत 40 धावा. बेस्ट स्कोरर, अचूक स्कोररची भूमिका आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून आम्ही पाहिली. बऱ्याच ठिकाणी आम्हाला साथ दिली, त्यांचं देखील कौतुक करेल. यावेळी फटका बसलाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक
स्वतः विकेट किपर जज करतात. फलंदाज बाद विकेट नंबर 2 अर्थात खेळाडू मैदानाच्या बाहेर होत आहे. कल्पेश पाटील. माननीय सरपंच ग्रामपंचायत सदस्य वडघर भारती दीपक पाटील पुरस्कृत ही TDPL विकेट. DJ Dev. तर भूमिक 11 गंधारी संघ थोडं स्कोर झाल्या मैदानावरती आपण पाहतोय 40 रन लॉस ऑफ 2 विकेट. मॅच क्रमांक 4 सुरू आहे. भूमिक 11 गंधारी वर्सेस SD डॅशर्स ओवली या दोन ताकदपट्टीमध्ये टॉस जिंकला SD डॅशर्स ओवली टीमनं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मात्र निर्णय थोडासा अंगलट आल्यासारखा वाटला. सुरुवात दमदार झाली भूमिक 11 गंधारी संघाची आणि आतापर्यंत टोटल झालाय तिसरं षटक मार्गस्थ असताना 40 धाबा. ओव्हर नंबर 3 पवन केने एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट मधलं. एक चांगला गोलंदाज आहे. अनेक ग्राउंड त्याने देखील गाजवलेत. आपल्या ताकदीवरती आपल्या गोलंदाजीच्या ताकदीवरती अनेक क्रिकेटची मैदानं गाजवली. अनेक सामने त्याने जिंकून दिले आहेत. आता या मैदानावरती स्वतःची छाप त्याला सोडावी लागेल. सज्ज होत आहे पुन्हा एकदा. आत्ताचा बॉल पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर आउटसाइड दी ऑफ स्टंप. अंपायर डिसिजन वाईड बॉल. पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्हाला मेन पंच पाहायला मिळतील. रमेश मात्रे मॅन फ्रॉम सागाव आणि लेग पंच शशांक पाटील मॅन फ्रॉम संदप. दोन ऑफिशियल पंचांची भूमिका जय पवार अँड पॅनल तुम्ही पाहताय ज्यांनी कित्येक वर्ष पंचांची भूमिका अचूक पार पाडली आहे. आज जय पवार तुम्ही पाहणार आयोजकांच्या भूमिकेमध्ये. त्याचबरोबर सुभाष पाटीलला तुम्ही पाहणार. मुन्ना पठाणला तुम्ही पाहणार आयोजकांच्या भूमिकेमध्ये. ज्ञानदेव पाटील यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. पवन केने ओव्हर नंबर 3 तिसरं षटक समाप्त झालंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल झाली आहे भूमिक 11 गंधारी संघाची 41 लॉस ऑफ 2 विकेट. थँक्यू. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकामध्ये 41 धाबा झाले. धावपकावरती येणारे 3 षटक कशा प्रकारे असतील. धाबांवरती रोख लावली जाईल की धाबांचा डोंगर उभा केला जाईल. ऐकूया. मायक्रोफोन वरती येत आहेत आमचे सहकारी मित्र संदेश वकारे. अनेक अनेक धन्यवाद योगेश मडवी. तर षटक क्रमांक 4 गोलंदाज JD. षटकातील पहिला चेंडू प्रहारचा लाय मात्र क्षेत्ररक्षक झेलखाली आहेत. फलंदाज बाद होतोय हेमंत थरड. माननीय सरपंच ग्रामपंचायत सदस्य वडघर भारती दीपक पाटील पुरस्कृत ही TDPL विकेट. तर इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. एनफिल्डच्या वरून चेंडू काढण्याचा प्रयत्न होता मात्र प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय. हेमंत थरड जो मागच्या सामन्याचा हिरो होता यावेळेस मात्र 0 ठरलाय कारण 0 धावसंख्या बाद झालाय.
नवीन फलंदाज सुरेश पारधी मैदानाच्या आतमध्ये येतोय. हा देखील एक चांगला फलंदाज आहे. ज्या प्रकारे गोलंदाजीमध्ये धार आहे त्याच प्रकारे फलंदाजी देखील कित्येक वेळा आपण चांगली पाहिली आहे. मात्र आपल्या संघाला आवश्यकता असताना मात्र पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. मात्र समोर निलेश रिव्हर्स अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न, बीट झालाय फलंदाज, बीट झाला होता यष्टीरक्षक. मात्र त्या दरम्यान कोणत्या प्रकारची धाव नाहीये, चेंडू निर्धाव गेलाय. तर अतिशय सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय जयदीप जेडी या गोलंदाजाच्या माध्यमातून. षटक क्रमांक 4 फेकलं जात आहे. तर पुन्हा एकदा जेडी षटकातील पुढील चेंडू घेऊन वळतोय. यावेळेस मिस टाइम फटका, चेंडू हवेत आहे, स्वतः गोलंदाज झेल खाली, अजून एक गडी बाद. माननीय सरपंच ग्रामपंचायत सदस्य वडघर भारती दीपक पाटील पुरस्कृत ही TDPL विकेट. कालनसर आपण पाहतोय 3 षटकाच्या समाप्तीनंतर 41 धावा होत्या आणि त्यानंतर मात्र 4थं षटक, ज्या षटकाच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट कमबॅक केलं जात आहे. गोलंदाज जयदीप जेडी, एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मूर्ती लहान मात्र कीर्ती महान अशी गोलंदाजी आपण पाहतोय. आता मात्र महेंद्र मागे येतोय. हा देखील एक विस्फोटक फलंदाज आहे. मात्र सुरेश पारधी वैयक्तिक पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज झालाय. डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलं जात आहे. तर आपण पाहू शकता जेडी स्वर्गीय सौ चंद्रभागा लक्ष्मण पाटील स्टँड कडनं वळतोय. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, हलक्याताने खेळून काढलाय. चांगल्या चेंडूला सन्मान दिला गेला आणि त्या चेंडूवर मात्र एकदा उपलून काढले गेले. पहिल्या 3 चेंडू मागे 2 गडी बाद करत कोणत्या प्रकारची धाव खर्च केली गेली नव्हती आणि त्यानंतर मात्र 4थ्या चेंडूवर सिंगल ने स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. धावसंख्या 42, 42 धावा धावफलकर पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय क्रिकेटचा एक अद्भुत सोहळा TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग, अतिशय सुरेख स्पर्धा या ठिकाणी रंगते. वीर तानाजी क्रीडानगरी दापोडे या ठिकाणी. तर आपापसात चर्चा करताना दोघेही फलंदाज, कारण या ठिकाणावरनं एक भागीदारी आवश्यक असेल, पार्टनरशिप करावी लागेल एक चांगली धावसंख्या उभारण्यासाठी. महेंद्र मागे वैयक्तिक पहिल्या चेंडूचा सामना करेल. यावेळेस देखील चेंडूला पुढे ठेवला होता, एक धाव कंप्लीट झाली. यस, तर विनंती असेल जे प्रेक्षक पडद्याच्या आतमध्ये बसलेले आहेत, आपण थोडं सहकार्य करा प्लीज. थोडं बाहेर बसायचं आहे. पुन्हा एकदा विनंती असेल पडद्याच्या आतमध्ये जे प्रेक्षक बसले आहेत त्यांनी बाहेर बसा. गोलंदाज जेडी अतिशय सुरेख षटक हाताळतोय आतापर्यंत. 2 गडी बाद 2 धावा खर्च केल्या आहेत या षटकामध्ये. मात्र अजून एक चेंडू शेष आहे. यावेळेस सुरेश पारधी बेगेट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाहीये. चेंडू पायावर आदळला होता, एक धाव कंप्लीट झाली. पंचांचा इशारा आपण पाहतोय, लेग बायच्या स्वरूपात धाव आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 44, 44. नक्कीच संदेश सर खूप चांगला कमबॅक केला इथे. आपण पाहिलं तर HD डॅशर ओळी संघाने, की जेव्हा गोलंदाज जयदीप मागच्या सामन्यामध्ये थोडासा महागडा ठरला होता, मात्र या मॅचमध्ये त्याने खूप चांगला कमबॅक केलाय. प्रत्येक मॅच खूप महत्त्वाची असते. उद्या आपण पाहिलं तर 5 नोव्हेंबर अमर स्पोर्ट कासने विरुद्ध डोंबिवली ग्रामीण स्टार. उद्या पहिली मॅच बरोबर 9 वाजता रिपोर्टिंग करायचंय. दुसरा सामना 10 वाजता विके प्रतिष्ठान डोंबिवली विरुद्ध वीर तानाजी दापोडे. तिसरा सामना असेल अमर स्पोर्ट कासने विरुद्ध
विके प्रतिष्ठान डोंबिवली. चौथा सामना असेल डोंबिवली ग्रामीण स्टार विरुद्ध वीर तानाजी दापोडे 12 वाजता. पाचवा सामना असेल अमर स्पोर्ट कास्ते विरुद्ध वीर तानाजी दापोडे. आणि 6वा सामना असेल उद्याच्या दिवसामध्ये वीर तानाजी दापोडे विरुद्ध डोंबिवली ग्रामीण स्टार. तर सर्व टीम्सला विनंती असेल की उद्या आपण वेळेवर इथे उपस्थित राहायचे. डबल 4 44 धावा धावफलकावर आहेत. आता मात्र षटक क्रमांक 5वा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय अयुब शेख. तर समोर सुरेश पारधी आहे. ही जोडी मात्र फार महत्त्वाची असेल भूमिक 11 या संघासाठी, कारण मोठे फटके खेळण्याची क्षमता या दोन्ही फलंदाजांच्या मनगटामध्ये आहे. क्षमता आहे मात्र ती सिद्ध करावी लागेल एक चांगली धावसंख्या उभारण्यासाठी. अयुब शेख वलतोय षटकातील पहिला चेंडू. निश्चितच चेंडूवर प्रहार चाललाय. व्हाट अ कॅच! अतिशय सुरेख झेल, फलंदाज फेल. माननीय सरपंच ग्रामपंचायत सदस्य वडघर भारती दीपक पाटील पुरस्कृत ही TDPL विकेट. त्यानंतर ज्यावेळेस बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला एक क्षण असं वाटलं की चेंडू सीमारेषे बाहेर जाईल, मात्र ज्या प्रकारे हा झेल टिपलाय निश्चितच प्रशंसा केली जाईल. एक गडी बाद देखील झाला, त्याचबरोबर 6 धावा वाचवल्या गेल्यात आतिश भांबरे याच्या माध्यमातून. काय म्हणाल या झेलविषयी? नाही, नक्कीच सुरेख झेल टिपलाय. उंचीचा पुरेपूर फायदा झाला त्यांना नक्कीच. झेल हे खूप महत्वाचा होता, कारण की आपण पाहिलं तर सुरेश पारधीचा झेल होता. मात्र आता महेंद्र मागे यासारखा फलंदाज आहे. त्यानंतर आता आपण पाहतोय रोहित भालेराव उर्फ किडनी या नावाने प्रसिद्ध आहे. शिरवणीची स्पर्धा, रबर बॉलची स्पर्धा आजही आम्हाला आठवते, अक्षरशः गाजवली ती या स्पर्धे फलंदाजाने. तोच फलंदाज तुम्ही पाहतोय खडे गोलवली गावातील रोहित भालेराव. आणि 9 सेकंडला तुम्ही पाहतायत महेंद्र मांगे, जो जागृती स्पोर्ट डोंबिवली या संघामध्ये सुद्धा वर्णी लागते महेंद्रची. निश्चितच एक चांगला फलंदाज आहे. आडनाव जरी मागे असलं तरी देखील मोठे फटके खेळण्यासाठी यावं लागेल आगे. तर पाहूया चांगले फटकेबाजी होते का मैदानाच्या आतमध्ये. मात्र गोलंदाजाची देखील प्रशंसा होईल, कारण पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय. बिग फिश, मोठा मासा गळाला लागला. पुन्हा एकदा बोलतोय यावेळेस प्रहार चालाय, ताकदीचा पुरेपूर वापर, चेंडू करतोय हवाई सफर, षटकार. myshare.com यू डिझायर वी डिलिव्हर यांचा दणदणीत षटकार. यासाठी उल्लेख केला या फलंदाजाचा. रोहित भालेराव खडे गोलवलीचा खेळाडू आहे. आता सातत्याने चांगलं क्रिकेट त्याने दाखवलं आणि आल्याला त्यांनी सांगून दिलंय की मी आता चांगली फलंदाजी करणार आहे. अयुब शेख पुन्हा एकदा बोलतोय यावेळेस देखील प्रहार चालाय, मागचा सुरेख होता तर हा त्याहून अधिक सुरेख आहे, षटकार. नक्कीच बॅक टू बॅक 2 षटकार. तर मी नक्कीच रोहित भालेराव उर्फ किडनी खडे गोललीचं वादळ मात्र दापोडे गावात दाखल झालंय. संजय सर, निश्चितच आपल्यामध्ये काय क्षमता आहे, आपण कोणत्या दर्जाचे फलंदाज आहोत हे या ठिकाणी दाखवून देतोय रोहित भालेराव. 2 चेंडूंचा सामना केलाय आणि दोन्ही चेंडू सीमारेषेबाहेर. एक चांगली माहिती पुरवली जाते आमच्यापर्यंत स्कोरर अल्पेश गायकवाड यांच्या माध्यमातून की हा षटकार क्रमांक 31 आहे. तर चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या फटक्यांची आवश्यकता होती आणि ते फटके मात्र रोहित भालेराव आपल्या संघासाठी खेचून काढतोय. कारण मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं 12 चेंडू मागे 35 धावा ठोकल्या होत्या हेमंत हरट याने, तर तो यावेळेस फ्लॉप ठरला. मात्र रोहित भालेराव त्याची जागा भरून काढतोय.
महेंद्र भागे याच्याकडनं देखील फार अशा अपेक्षा असतील संघाच्या संघनायकाला. मात्र तत्पूर्वी आपण पाहतोय रोहित भालेराव या नावाचं वादळ. सुरेख नक्कीच, फलंदाजी. मुरबेगावचे मास्टर माइंड म्हणून ज्यांची ओळख आहे महेश दळवी यांच्याकडे सुद्धा TPS साठी शुभेच्छा येत आहेत. कारण की प्रेमनाथ इलेव्हन मुरबी संघ सुद्धा रायगडमधील एक बलाढ्य संघ आहेत आणि त्या संघाचे मास्टर माइंड म्हणून ज्यांची ओळख आहे महेश दळवी यांच्याकडे सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा येत आहेत. बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाले आहेत. तर गोलंदाज अयुब शेख थोडा दबावाखाली असेल. या वेळेस देखील वन मोर टाइम अक्का गोला उचल के बोला षटकार. myshare.com यू डिझायर वी डिलिव्हर यांचा दणदणी षटकार. रोहित भालेराव या नावाचं वादळ आपण पाहतोय. कारण 3 चेंडू आणि सलग 3 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले आहेत. अतिशय उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. अतिशय दमदार फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. त्या प्रकारे आपण रोहित हिटमॅन याला पाहतोय. त्याच प्रकारे हा देखील रोहित भालेराव चांगली फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा प्रहार चाललाय. हा चेंडू देखील मागवावा लागेल सीमारेषे बाहेरून. बॅक टू बॅक myshare.com यू डिझायर वी डिलिव्हर यांचा दणदणी षटकार. ज्या खेळाडूचा उल्लेख केला सध्या सर, ज्या खेळासाठी जाणला जातो रोहित भालेराव उर्फ किडनी खडे गोलिवली, मात्र त्याच प्रकारे तो फलंदाजी करतोय. आणि ज्या खेळाडूचा नेहमीचा उल्लेख केला त्या खेळाडूने नेहमीच चांगला खेळ केलाय संदेश सर. यस, अगदी बरोबर म्हटलं. एक चांगला उल्लेख तुमच्या माध्यमातून झाला आणि त्यानंतर एक चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रोहित भालेराव पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेस मात्र चेंडूला पुढे ठेवला होता. स्ट्रेट ड्राईव्ह आपण पाहतोय. चेंडू लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मध्ये उचलला जातोय. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सहजरित्या 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. तर अतिशय सुरेख फलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली. षटक क्रमांक 5 या ठिकाणी समाप्त झाला. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकर पाहायला मिळते 70 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. काय म्हणाल यस सर, आपलं वैयक्तिक मत जाणू इच्छितो. नाही, नक्कीच सर्वाधिक धावा आहेत या स्पर्धेतील. आपण ठाणा प्रीमियर लीगचा विचार केला तर आजच्या दिवसातील या सर्वाधिक धावा आहेत 70. ज्या प्रकारे आपण पाहिलं प्रेक्षकांना अलाउड नाहीये. ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या एन्जॉय करू शकाल. तर नक्कीच वाकलन गावचे कॅप्टन कूल मोतीराम भोईर यांच्याकडे सुद्धा ठाणा प्रीमियर लीग साठी शुभेच्छा येतात. पाण्याची मागणी केली जाते तर पाणी घेऊन जायचे. 12 खेळाडूला विनंती असेल की आपण लगेच पाणी घेऊन जायचे. कारण की मोतीराम भोईर यांचे बंधू सुद्धा तुम्ही पाहता त्या संघामध्ये अविनाश भोईर आणि थोडीशी मिसफीड मागच्या मॅच मध्ये झाली होती. अविनाश भोईर थोडेसे नाराज होते, मात्र संघाने सामना जिंकला. आणि या मॅच मधचा सुद्धा आपण विचार केला तर 70 नक्कीच. ज्या प्रकारे संदेश आपण विचार केला तर 4 चेंडू 4 षटकात रोहित भालेराव. आजही आम्हाला ग्रामीण चषक स्पर्धा आठवते प्रीमियर कॉलनीचे मैदानात आणि 11 चेंडू मध्ये अर्धशतक ठोकलं होतं आणि त्या खेळाडूचं नाव आहे बूम बूम सुभाष ठाकरे. आजही ती मॅच मला आठवते, मी समालोचन करत होतो. आणि अंतिम सामन्यामध्ये मात्र ठाकूरपाडा संघ पराभूत झाला बेतवडे संघाच्या विरुद्ध. मात्र बूम बूम सुभाष ठाकरे यांनी 11 चेंडू मध्ये अर्धशतक ठोकलं होतं. तीच फलंदाजी आपल्याला आज रोहित भालेराव उर्फ किडनी याच्याकडनं बघायला मिळते. निश्चितच. त्याचबरोबर भिवंडी क्रिकेटचा देखील विचार केला तर बुमबुम सुभाष ठाकरे यांच्या माध्यमातून अनेक अशा इनिंग्स आहेत ज्या आपल्या संघाला विजय मिळवून दिल्या गेल्या आहेत. तर चांगला फलंदाज आहे. अतिशय दमदार फलंदाजी फार वेळा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली आहे.
नक्कीच शैलेश शांते यांच्याकडनं रोहित भालेरावसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज झालं आहे. आणि नक्कीच भिवंडीमध्ये मी पहिल्यांदा ज्यावेळी समालोचन केलं होतं ते अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाने ज्यावेळी स्पर्धा आयोजित केली होती, गौरी सर माझ्यासोबत होते, त्यानंतर सुभाष धुमाळ होते आणि पहिल्यांदा संधी मला महेश ठाकरे, सुभाष ठाकरे यांनी दिली होती भिवंडीमध्ये. तर 5 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 70 धावा धावफलकावर आहेत, मात्र अजून एक षटक येणं बाकी आहे. तर या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. यस, संघाच्या संघनायकाने सांगितलं होतं की आम्ही 70+ जाण्यासाठी प्रयत्न करू आणि ते प्रयत्न मात्र या ठिकाणी सफल झालेले पाहायला मिळतात. कारण सर शेवटचं षटक पहिल्या इनिंगमधील गोलंदाज जयदीप जेडी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. स्वर्गीय सौ चंद्रभागा लक्ष्मण पाटील स्टँड टोकाकडनं गोलंदाजी करतोय. यावेळेस रिवर्सा डॅम मात्र एकच धाव मिळेल, एकापेक्षा आधी एक काही एक नाही. तर मात्रेपेठा टीमचे कॅप्टन किरण मात्रे शुभेच्छा देतात TDPL साठी. थँक्यू सो मच किरण मात्रे. त्याचबरोबर आमचे नेवारी पाड्याचे नितेश जाधव ते देखील शुभेच्छा देत आहेत ठाणे प्रीमियर लीग साठी. त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया. थँक्यू सो मच. नाव बॅक टू क्रिकेट. धन्यवाद योगेश मडवी. तर जयदीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडं बदल केलं जात आहे. आतापर्यंत एक चांगली धावसंख्या धावफलकर पाहायला मिळते. तर जेडी पुन्हा एकदा बोलतोय. षटकातील पुढील चेंडू यावेळेस बेगीट करण्याचा प्रयत्न, परिपूर्ण बीट झालाय फलंदाज. चेंडू निर्धाव जातोय. तर नक्कीच शैलेश शांते गंधारी यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलं इथे रोहित भालेरावसाठी. निश्चितच त्या प्रकारे फलंदाजी देखील केली आहे रोहित या फलंदाजाने. पुन्हा एकदा सामोरे जातोय. चांगला फटका, चेंडू कार्पेटच्या साने गेलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवला जातोय, फेकी होते. त्या दरम्यान मात्र एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. तर आता मात्र महेंद्र मागे स्ट्राईक एंडला आहे. 72 72 धावा धावफलकर पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक हाणामारीचं षटक मात्र कोणत्या प्रकारे मोठा फटका खेळण्यास मुभा दिली नाही आहे. जेडी याने पहिलं षटक देखील चांगलं हाताळलं होतं, ज्या षटकामध्ये 2 गडी बाद केले होते. तर वैयक्तिक दुसरं षटक आहे आणि संघाच्या माध्यमातून 6वं षटक आपण पाहतोय. जयदीप यावेळेस देखील चांगला फटका, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव कंप्लीट झाले. एकापेक्षा आधी एक काही नाही. मागच्या षटकाचा विचार केला तर 4 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. मात्र या षटकामध्ये एकेरी धावामध्ये डील करतोय रोहित आणि महेंद्र मागे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 73 73 धावा. षटकातील पुढील चेंडू यावेळेस रिवर्स फटका, अतिशय दमदार फटका. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. 4 धावांसाठी चौकार. myshare.com यू डिझायर वी डिलिव्हर यांचा खणखणीत TDPL चौकार. तर आयोजकांच्या माध्यमातून एक सूचना आहे की गोलंदाजाने चेंडूला थुंकी लावू नये. जयदीप जेडी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू यावेळेस सफल झालाय. चांगला फटका. यस, पहिल्या टप्प्यावर चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. चौकार. myshare.com यू डिझायर वी यांचा खणखणीत TDPL चौकार.
षटकांची समाप्ती झाली आहे. 81 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. 82 धावांचं लक्ष्य असणार आहे. नितीन कालन सर, आपण जर पाहिलं तर ज्यावेळेस टॉस झाला होता त्यावेळेस व्हॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवळी सरांना संघाच्या संघनायकांनी सांगितलं होतं की आम्ही 70+ जाण्यासाठी प्रयत्न करू आणि ते प्रयत्न मात्र या ठिकाणी यशस्वी झाले आहेत. त्यामध्ये खास करून कॉन्ट्रीब्युशन जर पाहायचं झालं तर रोहित भालेराव एक दमदार फलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी केलं गेलं आहे. 9 चेंडू मागे 35 धावा टोकल्या आहेत. याआधी आपण 12 चेंडू मागे 35 धावा नॉट आऊट पाहिल्या होत्या हेमंत थारट याच्या. यावेळेस मात्र रोहित भालेराव 11 चेंडू 35 धावा एक चांगली इनिंग पेश केली आहे आपल्या संघासाठी. तर 82 धावांचं लक्ष्य कशा प्रकारे पार पाडलं जाईल निश्चितच हे सांगण्यासाठी नितीन कालन सर या ठिकाणी सज्ज झालेला आहेत. त्यांच्या समवेत भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट समालोचक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष व्हॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवळी सर असणार आहेत. धन्यवाद संदेश वकारे सर. 81 धावांचं डोंगर इथे उभारलंय. 82 धावांचं लक्ष येते HD डॅशर ओळी या संघासमोर. आता क्रिकेटमध्ये कोणत्याही धावा तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये गवळी सर. ज्यावेळी 434 धावा ऑस्ट्रेलिया संघाने केल्या होत्या ते कोणी विचारही केला नव्हता गवळी सर. त्या धावांचा पाठलाग दक्षिण आफ्रिकेने 438 धावा केल्या होत्या. गवळी सर काय सांगाल? 81 धावा उभारल्यात, 82 धावांचं लक्ष आहे. लक्ष थोडंसं मोठं आहे मात्र अशक्य नाहीये. अगदी बरोबर नितीन काळन, कारण क्रिकेटमध्ये अशक्य हा शब्द उच्चारला जात नाहीये. कारण क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. मात्र एक आहे, एजी डॅशर संघाला या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर बॅटिंग पॉवर प्ले जे आहे, मॅन्डेटरी पॉवर प्ले, या पॉवर प्लेमध्ये तुफानी फटकेबाजी करावी लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 1 हॅज टू प्ले अँकर रोल. कुणीतरी खेळपट्टीवर जास्त वेळ थांबणं गरजेचं असणार आहे आणि एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप होणं गरजेचं आहे. आणि केवळ पार्टनरशिप बिल्डअप होऊन चालणार नाहीये, तर एक वेगवान पार्टनरशिप बिल्डअप होणं गरजेचं आहे. अशा प्रकारे त्यांनी खेळ केला तर कदाचित धावसंख्येचा पाठलाग ते करू शकतात. या उलट मुंबई केलेवन संघाला सामना जिंकायचा असेल, फलंदाजाने चांगली कामगिरी केलेली आहे, बाकीचं काम मात्र गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकानं करायचं आहे. नक्कीच, कारण की 82 धावांचं लक्ष्याचा विचार केला आपण तर HD डॅशर ओळी संघाचा तर 13.66च्या सरासरीने गवळी सर धावा बनवायचे आहेत. अशक्य नाहीये. चांगला खेळ इथून केला कारण की पवन गेनेसारखा फलंदाज या संघामध्ये जो 2 ते 3 षटकं खेळपट्टीवर जर थांबला तर नक्कीच धावांची गती वाढू शकतो. आता क्रिकेट या खेळामध्ये जर तरला महत्व नसतं गवळी सर. खेळ तुम्हाला चांगला करावा लागेल आणि जो खेळ चांगला करतो त्याचाच कौतुक केलं जातं गवळी सर नेहमी. आणि लगेच सलामी जोडी यायची, कारण यानंतर अजून 2 सामने व्हायचे आहे. वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे, कारण आपण मित्रांनो पाहतोय हा नोव्हेंबर महिना आहे आणि दिवस थोडा लहान आहे. कारण डिसेंबर महिन्यामध्ये सर्वात लहान दिवस असतो आणि नोव्हेंबर महिना आहे, दिवस लहान आहे आणि कुठल्याही प्रकारे या मैदानावर फ्लड लाईटची व्यवस्था नाही आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. 6 सामने झालेच पाहिजेत. यानंतर अजून 2 सामने व्हायचे आहेत, त्यामुळे वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे. पंचांनी सुद्धा वेळोवेळी सूचना करायच्या आहेत. अन्यथा वेळेसंदर्भात सूचनेचं पालन जर केलं नाही तर आपण लगेचच त्यांना पेनल्टीची घोषणा करायची आहे. नाही, नक्कीच गवळी सर, कारण की वेळेला महत्व देणं खूप, कारण की या स्पर्धेचा TPLचा ठाणा प्रीमियर लीग स्पर्धेचा आपण विचार केला तर पहिला दिवस होता, त्यामुळे उद्घाटन सोहळा होता, त्यामुळे थोडासा उशीर झालाय. मात्र तो उशीर जो झालाय तो आपल्याला कव्हर करायचा आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. पवन केने आणि आयुष शेख, कासर वडवणीचा एक खेळाडू. दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहतायत मॅन फ्रॉम घोडसे पवन केने आणि गोलंदाजसाठी सज्ज होते गोलंदाज हेमंत हरत. हेमंतने खूप चांगली गोलंदाजी केली होती. पहिल्या मॅचचा जर विचार केला गवळी सर, 2 षटकं टाकली, 4 गडी त्यांनी बाद केले होते. फलंदाजी करत असताना 35 धावांची खेळ केली होती. नक्कीच या मॅच मध्ये त्याला फलंदाजीमध्ये अपयश आलंय, पण ते अपयश तो गोलंदाजीमध्ये घेऊन टाकेल अशी नक्कीच संघनायकला अपेक्षा असतील त्याच्याकडनं. 6 षटकांच्या लढती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. बघायचं आता पवन केने कशा प्रकारे फलंदाजी करतायत. अगदी बरोबर. हेमंत थाराड, ज्याला कॉटनी वॉल्स ऑफ भिवंडी असं संबोधलं जातं, कारण उंचापुरा आहे आणि आपण शरीरयष्टी जर बघितली थोडासा कॉटनी वॉल्सचा अंदाज आणि गोलंदाजीमध्ये तो अंदाज बघायला मिळतोय. कॉटनी वॉल्सची फलंदाजी नक्कीच. पहिला चेंडू हातावरती नियंत्रण नाहीये. लेग स्टंपच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू पंच
रमेश म्हात्रे यांचा इशारा तो चेंडू स्वर घोषित केला होता. अवांतर धावेने खातं उघडलं होतं ते एचडी डॅशर ओव्हरी संघाचं 82 धावांचं लक्ष्य 13.66च्या सरासरीने धावा करायचे आहेत. प्रथम पांदेकर असताना भौमिक 11 गंधारी संघाने चांगला खेळ केलाय. अल्पेश म्हात्रेला सुद्धा तुम्ही पाहतायत. भौमिक 11 गंधारी या संघामध्ये बिंदास पाटील मॅन फ्रॉम उसारगर, हितेश भोईर मॅन फ्रॉम देसाई असे 15 खेळांचा सहभाग आहे प्रत्येक संघामध्ये. इथे चेंडू हलवत आहे आणि पवन केने नावाचं वादळ मैदानाच्या बाहेर. डीजे मास्टरचे मी गवळी सर कौतुक करेल. राईट सॉन्ग पत्ता गोल झालाय कारण की पवन केने सारखा फलंदाज बाद झालाय गवळी सर. ऍब्सोल्युटली खरं तर ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट प्राप्त केलेली आहे. आणि जेव्हा अशा प्रकारचे विकेट प्राप्त केली जाते तेव्हा गोलंदाजाचं मनोधैर्य जबरदस्त वाढत असतं. पहिली गोष्ट म्हणजे समोर एक मोठी धावसंख्या उभी केलेली आहे आणि पहिल्या षटकामध्ये जेव्हा सफलता मिळते, पॉवर प्लेमध्ये अर्ली ब्रेक थ्रू मिळतो, तेव्हा गोलंदाजाचं मनोधैर्य वाढतं, संघामध्ये सुद्धा आत्मविश्वास निर्माण होतो. आणि ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट प्राप्त केल्यानंतर आता मात्र एक थोडासा मानसिक दबाव वाढणार आहे तो एचडी डॅशर ओडी संघावा. नक्कीच. आणि हेमंत हरटचं बद्दल सांगायचं झालं तर 2 मॅच मध्ये आतापर्यंत त्यांनी 5 फलंदाज गवळीसर बाद केलेत. म्हणजे त्याला पूर्णपणे अभ्यास झाला या खेळपट्टीचा. ज्या प्रकारे तो गोलंदाजी करतोय, 3ऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. कुमार येत आहेत, कुमार भोन 3ऱ्या क्रमांकावरती ते कॅप्टन आहेत टीम एचडी डॅशर ओव्हरी या संघाचे. 82 धावांचं लक्ष आहे. सुरुवात चांगली व्हायला हवी होती गवळीसर, मात्र पवन केने खूप लवकर बाद झालेत. या स्पर्धेमधलं आव्हान टिकवून जर ठेवायचं असेल तर एचडी डॅशर संघाला सामना जिंकावाच लागेल, अन्यथा तो डेंजर झोन मध्ये येऊ शकतो हा संघ. नाही नक्कीच, कारण की आर्या 11 पूर्ण संघाने 2 सामने खेळलेत, दोन्ही गमावलेत गवळीसर. आणि भौमिक 11 गंधारी संघाचा आपण विचार केला पहिला सामना जिंकलाय. या मॅच मध्ये सुद्धा त्यांनी 81 धावा कोटल्यात. विकी पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. इथे फटका चांगला आहे, टायमिंग अप्रतिम, चेंडू वेल सरळ आउट ऑफ द पार्क, षटकार. शेखच्या बॅट मधून येणारा हा पहिला षटकार आणि षटकाराने खातं उघडतोय. बरेचसे असे खेळाडू असतात गवळीसर, कमी चेंडू आणि जास्त धावा हे समीकरण त्यांचं नेहमी असतं. आणि बरेचसे खेळाडू असे आहेत फलंदाज जे नेहमी षटकाराने खातं उघडतात. हेमंत राईट ओव्हर द विकेट. अजून एक चांगला फटका, टायमिंग तेवढंच चांगलं, बॅक टू बॅक दुसरा षटकार फलंदाज आयुब शेखच्या बॅट मधून. गवळीसर आपण विचार केला तर आजच्या दिवसातील हा ठाणा प्रीमियर लीग मधला 35वा षटकार आहे. खूप चांगली माहिती आम्हाला देत आहेत आमचे सहकारी स्कोरर अल्पेश गायकवाड. नक्कीच केतन याने पहिला षटकार मारून 1000 रुपयाचं पारितोषिक पटकावलेलं होतं आणि 50वा षटकार मारून 1000 रुपयाचं पारितोषिक कोण पटकावतंय याकडे आमचे अल्पेश गायकवाड यांचंही लक्ष राहिलेलं आहे. फास्ट खेळायचं थोडं. विवेक शेलार सूचना असेल आपल्याला, कारण यानंतर 2 सामने व्हायचे आहेत, अजूनही लक्षात 6 घ्यायचं आहे. षटकांचे आहेत, त्यामुळे थोडंसं घाई करायची आहे. खेळाडूंचं सहकार्य खूप महत्वाचं आहे गवळीसर. फक्त 3 षटकानंतर एक छोटीशी मिडल कॉन्फरन्स ड्रिंक्स इंटरव्हल असेल, त्यानंतर कोणी मिडल कॉन्फरन्स करायची नाही, लक्षात घ्यायचंय. नो मिडल कॉन्फरन्स आमच्या पंचांसाठी सुद्धा एक सूचना असणार आहे. नो मिडल कॉन्फरन्स यानंतर फक्त 3 षटकानंतर एक छोटीशी मिडल कॉन्फरन्स ड्रिंक्स इंटरव्हल असेल. नक्कीच यष्टांच्या मागे तुम्ही पाहताय संघनायक अनंत वाघ, मॅगी या नावाने ते प्रसिद्ध आहेत. खूप चांगले क्रिकेटर आहेत. ते मात्र सुरेख चेंडू होता, फलंदाज बीट झाले, यष्टरक्षक सुद्धा बीट झाले होते. शॉर्ट थर्डमॅन रिझल्ट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होते. अंडरमच्या अंबरनाथ प्रीमियर लीग स्पर्धा सुद्धा आम्ही कव्हर केली होती मागच्या वर्षी. दिनू कांबळे यांनी आम्हाला आमंत्रित केलं होतं समालोचन करण्यासाठी त्या स्पर्धेमध्ये. आणि उद्या नक्कीच दिनू कांबळेला सुद्धा तुम्ही पाहू शकाल विके प्रतिष्ठान डोंबिवली या संघामध्ये.
खूप चांगले सामने उद्या दिवसात सुद्धा तुम्ही पाहू शकाल. आता ही स्पर्धा प्रेक्षकांना एकच सांगेल की ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या एन्जॉय करा. चेंडूची गती कमी केली मात्र खूप लवकर पिकअप केला फलंदाज आयुब शेखने. आयुब शेखच्या बॅटमधून येणारा हा तिसरा षटकार. कोणीच धावा झालेल्या आहेत आणि मला वाटतं आस्किंग 100 जे आहे 13.66 आणि जेव्हा आस्किंग 100 आवश्यक धावगतीच्या पुढे जाऊन तुम्ही सुरुवात करता तेव्हा नक्कीच तुमचं मनोधैर्य वाढलेलं असतं, आत्मविश्वास वाढलेला असतो आणि येणारी जी षटके असतात त्यामध्ये आवश्यक धावगतीचा जो मानसिक दबाव असतो तो कमी होत असतो. नक्की आता गोलंदाजावर थोडी दबाव दिसतोय हेमंतवरती, कारण की ज्यावेळी आयुब शेख पॉवर प्लेचं षटक आयुब शेखने टाकलं होतं गवळी सर पहिल्या सत्रामध्ये, त्यावेळी आयुब शेखने सुद्धा 19 धावा खर्च केल्या होत्या. मात्र त्याच आयुब शेखच्या बॅटमधून आतापर्यंत 18 धावा आल्या आहेत. हे क्रिकेट आहे, जसं तसं उत्तर देत असताना आयुब शेख नक्कीच हेमंतला सुद्धा थोडा आता विचार करावा लागणार आहे की गोलंदाजी कशा प्रकारे करावी, कारण की ज्या प्रकारे ते फलंदाजी करतायत 3 षटकार आतापर्यंत आले, 2 बॅक टू बॅक षटकार, त्यानंतर डॉट चेंडू आणि पुन्हा षटकार. हेमंत गोलंदाजी मार्कवर राईटम राऊंड द विकेट. फुलटॉस चेंडू होता, व्यवस्थित टायमिंग करू शकले नाहीये, क्षेत्ररक्षक जज करतायत. प्रयत्न खूप चांगले केले होते गवळ सर आणि प्रयत्नांना पारदर्शक असतं तर नक्कीच या क्षेत्ररक्षकाला मिळालं असतं. मात्र एक धाव ऍड होईल आणि पहिलं महागडं षटक हेमंतचं इथे समाप्त होते. तब्बल हेमंतने धावा खर्च केल्या आहेत. अल्पेश आम्हाला माहिती असताना 20 धावा आणि 1 यश त्यांनी संपादन केलं. गवळ सर काय सांगाल गवळ सर? 19 धावा आयुब शेखने खर्च केल्या होत्या, त्याच आयुबने 19 धावा बॅटने खुटलेत. अगदी बरोबर, कारण 82 धावांचं लक्ष्य आणि 20 धावा म्हणजे एक चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये बघायला मिळते. कारण टीट फॉर टॅट जशास तसं उत्तर आणि ज्याप्रमाणे सुरुवात व्हायला हवी त्याप्रमाणे सुरुवात पहिल्या षटकामध्ये बघायला मिळते एसडी डॅशर संघाची. नक्कीच एसडी डॅशर संघ सुद्धा 82 धावांचा पाठलाग करू शकतो, कारण की 30 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 62 धावांची गरज आहे. ज्या प्रकारे मी मगाशी उल्लेख केला 434 धावा सुद्धा चेस झाल्या इंटरनॅशनलला. 100 धावा सुद्धा चेस होताना आम्ही पाहिल्या टेनिस बॉलमध्ये, ग्रामीण क्रिकेटमध्ये खिडकाली संघाने त्या धावा चेस केल्या होत्या. अशा अनेक विक्रम क्रिकेटमध्ये आहेत. गवळ सर अजूनही 62 धावांची गरज आहे आणि ज्या प्रकारे आयुब शेख फलंदाजी करतायत, मागच्या मॅच मध्ये कुमारने सुद्धा चांगला खेळ केला होता. कुमार सुद्धा अजूनही मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती तो फलंदाजीसाठी आलाय आणि दुसऱ्या षटकात मात्र दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये गोलंदाजीसाठी सज्ज होते तो गोलंदाज विवेक शेलार गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. ज्या प्रकारे आम्ही मगाशी उल्लेख केला सकाळच्या सत्रामध्ये आताच मुंबई येथे मुंबई चषक ही स्पर्धा आली, त्या स्पर्धेत सुद्धा विवेक शेलारला आम्ही पाहिलं. विनर स्पोर्ट नालासोपारा या संघामधनं खूप चांगली गोलंदाजी विवेकने केली होती. तोच गोलंदाज विवेक गोलंदाजीसाठी सज्ज होते पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन. थोडस फास्ट खेळायचंय, लक्षात घ्या. भूमिक 11 गंधारी आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पाहतायत एसडी डॅशर ओहळी संघ. विवेक गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क इथे झाला नाहीये. प्रयत्न चांगला होता फलंदाज आयुब शेखचा, कारण की पॉईंट बॅकवर्ड पॉईंटचे क्षेत्राशी 38 सर्कलचे आहेत, त्यामुळे हा प्रयत्न होता गवळ सर, मात्र त्या अपयश आलं. बघायचंय विवेक शेलार ज्या गोलंदाजाचा मी उल्लेख केला, खूप चांगला गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण की पहिल्या षटकात हेमंत जो त्यांचा मुख्य गोलंदाज आहे त्याच्या षटकात 20 धावा खर्च झाल्या आहेत. धावांची गती कुठेतरी थांबवावी लागेल. इथे मात्र हलक्या हाताने चेंडू खेळून काढतोय. वाईडिश लॉंगांच्या दिशेने क्षेत्ररक्षक डीप मध्ये खूप वेगाने येत आहेत. एक धाव ऍड होईल. आयुब शेखच्या खात्यामध्ये 1ने धावसंख्या पुढे सरकेल. धावपलका धावा लागतात त्या 61 धावांची अजूनही गरज आहे. 6 षटकांची लढत आहे, त्यामुळे गवळी सर एखादं षटक या मॅचचं चित्र बदलू शकतो. आणि क्रिकेट अनिश्चितांचा खेळ आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचे नेम नाहीये. मैदानाच्या चारी बाजूला तुम्ही फटकेबाजी करू शकता. एबी स्पोर्ट
संघाने 2 सामने जिंकलेत, एक सामना अजूनही त्यांचा बॅलन्स आहे. शेवटचा सामना त्यांचा असेल भूमिक 11 गंधारी या संघाच्या विरुद्ध. नंतर या नंतरचा सामना असेल आर्या 11 पूर्णा संघ. थोडासा बॅकफुटवर आहे, 2 सामने खेळले, दोन्ही सामने ते पराभूत झालेत. पण त्यांची फाईट नक्कीच HD डॅशर ओळी या संघाविरुद्ध होणार आहे. स्ट्राईक एंडला फलंदाजी देतो कुमार. ठाणे जिल्हा प्रीमियर लीग कमिटी आयोजित ठाणे जिल्हा प्रीमियर लीग 2020 5 दिवस चालणारी स्पर्धा, पहिलं वर्ष आणि स्पर्धेचा पहिला दिवस. ऑफिशियल ग्रुप आणि त्यांचे सर्व सहकारी. चेंडू होता, चेंडूला सरळ फेकून दिले, सीमापार षटकार. सत्तावीस धावा आपण बघतोय. मी ज्या प्रकारे उल्लेख केला मागच्या मॅच मध्ये गवळी सर कुमारने खूप चांगला खेळ केला होता आणि तोच खेळची अपेक्षा आहेत नक्कीच SD डॅशर ओहळी संघाला. तरी पवन केने अपयशी ठरलाय, त्यामुळे नक्कीच जिम्मेदारी घेतली आता कुमार जे कॅप्टन आहेत SD डॅशर ओहळी संघाचे. तर दुसऱ्या बाजूला आयुब शेख तुम्ही पाहतायत. विवेक गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र चांगला चेंडू होता, चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय. हे वैशिष्ट्य असतं चांगल्या खेळाडूचं, खराब चेंडूवरती मोठा फटका आणि चांगल्या चेंडूला सन्मान देणं. तर क्रिकेट असा खेळ आहे, प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला षटकार चौकार येणार नाहीये गवळी सर. सिंगल डबलला प्राधान्य देणं खूप गरजेचं आहे. तेच आपल्याला इथे पाहायला मिळतोय. कुमारच्या माध्यमातून एक सिंगल ऍड होईल, धापलकर धावा लागलेत त्या 28, अजूनही 54 धावांची गरज आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्गस्थ आहे गवळी सर. अगदी बरोबर, कारण आपण पाहतोय की खराब चेंडूचा समाचार घ्यायचा, त्याला सीमारेषेचा रस्ता दाखवायचा आणि चांगल्या चेंडूचा सन्मान करायचा. विवेक सुरेख चेंडू होता, हलक्या पद्धतीने खेळून करतोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. मेल फक्त सिंगल, एकेरी दुहेरी धाव प्राधान्य दिला जातोय. 1ने धावसंख्या पुढे सरकते, धापल करावं लागतात त्या 29-82 धावांचं लक्ष्य, म्हणजे अजूनही 53 धावांची गरज आहे. यष्टीरक्षक आपण पाहतोय अनंत वाघ, मॅन फ्रॉम अंबरनाथ. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट पॉइंट लेग क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑन लेग क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय, मिड ऑफ लेग क्षेत्ररक्षक आहे विवेक. स्वीपचा प्रतिम फटका, कोणताही क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. चेंडू जाईल सरळ सीमा पार, चौकार. आणि SD डॅशर ओव्हर संघाच्या 2 षटकात धावा आहेत गवळी सर 33. काय सांगाल या सामन्याविषयी? जी SD डॅशर संघाची एक चांगली सुरुवात म्हणता येईल. पहिला फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर सुद्धा एक चांगली सुरुवात म्हणता येईल. 33 धावा आणि आवश्यक धावगती जी आहे आपण जर बघितलं 13.66, त्याच्या पुढे जाऊन पॉवर प्ले मध्ये एक दमदार फलंदाजी बघायला मिळालेली आहे. आणि मोठ्या धावसंख्येचा पाठलाग जेव्हा करायचा असतो तेव्हा तुम्हाला अशा प्रकारची विस्फोटक सुरुवात करणं फार गरजेचं असतं. शेवटचा चेंडू जर आपण बघितला तर कुमार गुडेने अतिशय फाईन स्वीपचा फटका खेळलेला होता. अशा प्रकारची फटकेबाजी करावी लागणार आहे असं वाटतंय नितीन की हा सामना सुद्धा हाय स्कोरिंग सामना आहे. संघर्षपूर्ण प्रेक्षकांना बघायला मिळेल. बॅट आणि बॉलचा संघर्ष शेवटच्या अगदी षटकापर्यंत बघायला मिळेल. नक्कीच गवळी सर, मी मगाशी उल्लेख केला क्रिकेटमध्ये कोणत्याही धावा तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. आणि ज्या प्रकारे आयुब शेख, कुमार, पवन बॅटिंग लाईन खूप चांगलं आहे या संघाकडे. नक्कीच या धावांचा पाठलाग ते करू शकतात, मात्र शेवटपर्यंत चांगला खेळ करावा लागेल. आणि तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज किरण पाटील. समालोचन कक्षा एन कडून वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 30 षटक. 6 षटकांची लढती आपण पाहतोय आजच्या दिवसात. आपण विचार केला तर हा 4था सामना आहे. नंतर आर्या 11 पूर्णा विरुद्ध SD डॅशर ओवळी आणि त्यानंतर भूमिक 11 गंधारी आणि एबी स्पोर्ट आणि भूमिक 11 गंधारी शेवटची मॅच असेल. मात्र यानंतर अजून एक मॅच आणि त्यानंतर शेवटची मॅच. इथे मात्र पायचीचं हलकंसं अपील केलं होतं. अनंत वाघ बघा किती वेगाने आले होते, तरी त्यांना माहिती आहे आयुब शेखच्या विकेटचं महत्व किती आहे. पंच लेग बायचा इशारा करतायत रमेश म्हात्रे, मॅन फ्रॉम सागाव. आणि स्क्वेअर लेगचे पंच तुम्ही पाहतायत नितीन पाटील, मॅन फ्रॉम संदप. त्यानंतर
खूप चांगली भूमिका आजच्या दिवसात प्रसाद सहस्रबुद्धे डोंबिवली आणि त्यानंतर उमेश केने निंबिवली आणि त्यानंतर खूप चांगली साथ आजच्या दिवसामध्ये आम्हाला मिळाली ती आमचे डॉक्टर गवळी सर, संदेश वखारे असतील, योगेश मडवी आणि मी नितीन कान सातत्याने समालोचन तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय आजच्या दिवसामध्ये. एक धाव ऍड होती, आपण पाहतोय धावपलका धावा लागल्या त्या 38 धावा अजूनही बनवायच्या आहेत येणाऱ्या 23 चेंडूमध्ये. किरण गोलंदाजी मार्कवर, इथे मात्र हलक्याने वॉटरमॅनचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक टीप मध्ये खूप वेगाने येत आहेत, खराब क्षेत्ररक्षण झाले तिथे आणि इथे मात्र चुकीचा कॉल आणि फलंदाज आयुब शेखची खेळी समाप्त. हा लागणारा मोठा धक्का. कुठल्याही प्रकारे समन्वय बघायला मिळालेला नव्हता, तालमेल बघायला मिळालेला नाही, यस नो वेटचं मिश्रण बघायला मिळालेलं नाहीये आणि असं वाटत होतं की चांगल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जात आहेत. मात्र या ठिकाणी दुर्दैवीरित्या धावबाद झालेला आयुब शेख. नक्कीच गौरी सर तिसऱ्या धावेचा त्याने कॉल दिला होता, मात्र तिसरी धाव घेता आली नाहीये. तिसऱ्या धावेचा कॉल दिला होता, मात्र फेकी चांगली झाली आणि इथे मात्र मैदान सोडावं लागतं ते आयुब शेखला. ग्रामीण क्रिकेट गौरीसर एवढं फास्ट झालंय की 3-4 धावा सहज वेगाने धावून गेले. कल्याण डोंबिवलीचा जर विचार केला तर चेंज द गेम वडवली हे संघ आहे गौरीसर. जिथे 2 धावा असतात तिथे 3 धावांमध्ये रूपांतर करतात आणि जिथे 3 धावा असतात तिथे 4 धावांमध्ये रूपांतर करतात. हे वैशिष्ट्य त्या संघाचं आहे. इथे मात्र फटका चांगला आहे, मात्र टायमिंग व्यवस्थित झालंय का क्षेत्ररक्षक जज करतायत. रोहित भालाराव तिथे चूक होणार नाही आणि फलंदाज बाद होईल. लागणारा बॅक टू बॅक दुसरा धक्का. मैदान सोडावं लागले. ज्या रोहित भालेरावच्या बॅट मधून बॅक टू बॅक 4 षटकार आले होते त्याच रोहित भालेरावने खूप चांगला झेल टिपलाय. अगदी बरोबर नितीन, आपण बघितलं थोडासा शॉर्ट चुल होता आणि पोल करण्याचा जो प्रयत्न होता मात्र मिड विकेटला क्लिअर करता आलेला नाही. मात्र रोहित याने कुठल्या प्रकारची चूक न करता झेल घेतलेला आहे आणि खरं तर मी म्हणे की ज्या विकेटची आवश्यकता होती तो डेंजर वाटत होता फलंदाज, त्याला मात्र पळींचा रस्ता दाखवलेला आहे. आणि आता मात्र बाहुबली क्रिकेटर सचिन गायकवाड कशा प्रकारे फलंदाजी करते बघायचं आहे. मॅन फ्रॉम पिंपळनेर, बाहुबली क्रिकेट ज्याला संबोधलं चौकार षटकारांची आतषबाजी करणारा हा फलंदाज आहे. पाहूया संघासाठी काय करतोय. नक्कीच आणि नवीन फलंदाज अतिश भांबरे येत आहेत. नक्कीच प्रतीक भोयर आहेत, माफ करा, आणि स्ट्राईक एंडला सचिन आहेत. प्रतीक आलेत. एक धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला, एक फलंदाज झेलबाज होते. किरण पाटीलचे षटक आपल्याला चांगलं पाहायला मिळते. 2 षटकात 33 धावा खर्च केल्या होत्या. भूमिक 11 गंधारी संघाने, मात्र तोच भूमिक 11 गंधारी संघ कमबॅक करतोय. पहिलं षटक हिमानने टाकलं, दुसरं षटक विवेकने आणि तिसरं षटक गोलंदाज किरण. 3 फ्रेश गोलंदाज. इथे चेंडू हवेत आहे. शॉर्ट फायनलिंगचा क्षेत्ररक्षक खूप वेगाने गेलाय, जज केला नाहीये आणि पाहता पाहता बघायचं चेंडू सीमा पार जातोय का आणि चेंडू जाईल सीमा पार. चौकार. नक्कीच 40 धावा झाल्यात, 43 धावा अजूनही बनवायच्या आहेत. गौरीचं अर्धलक्ष पार केलंय, अर्धलक्ष अजूनही पार करायचंय. किरण गोलंदाजी मार्कवर. सचिनच्या बॅटमधनं पहिला धमाका, चेंडू जाईल सरळ आउट ऑफ द पार्क. षटकार.
फलंदाचा उल्लेख केला डॉक्टर गवळी सरांनी. गवळी सर काय सांगाल, सचिनच्या बॅटमधनं पहिला धमाका आलाय. मी सुरुवातीला सांगितलं होतं की बाहुबली क्रिकेटर आहे आणि त्याला मी म्हणेन की झेलदान कठीण असा झेल होता, पण अशा ठिकाणी तुम्ही झेल घेणं फार गरजेचं असतं आणि लगेचच दुसऱ्या चेंडूवर एक ब्लास्ट बघायला मिळालेला आहे. सचिन ज्या नावासाठी प्रसिद्ध आहे तो ब्लास्ट बघायला मिळाला आहे. सरळ चेंडू गेला होता वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे षटकार. नक्कीच ड्रिल करून दाखवतात कशा प्रकारे फलंदाजी करायची आहे गवळी सर. कारण की एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधनं आलाय आणि 36 धावा अजूनही करायचे आहेत. लक्ष मोठं होतं मात्र ते लक्ष आता छोटं होत चाललंय. एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे आणि प्रतीकला नक्कीच त्याची साथ द्यावी लागेल. गोलंदाज किरण गोलंदाजी मार्कवर. आता मात्र चेंडू पुन्हा हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे, एक ऍड झाली ते. एकने धावसंख्या पुढे सरकेल. धावफलक धावा लागले त्या 47. 18 चेंडूचा खेळ इथे संपलाय. 18 चेंडू मध्ये 47 धावा बनवल्यात. 18 चेंडू मध्ये 35 अजूनही करायचे आहेत गवळी सर. 18 चेंडू आणि 35 धावांचं लक्ष आहे. ज्या प्रकारे आयुष शेखने फलंदाजी केली, आता मात्र सचिनच्या बॅटमधनं सुद्धा चांगला खेळ तुम्हाला पाहायला मिळते. प्रतीकला चांगला खेळ करावा लागेल. ऑप्शन भरपूर आहे. भूमी गेल्यावर गंधारी संघ आपण पाहिजे. हेमंत एक षटक टाकले, विवेक शिलाने एक षटक फेकले, किरण पाटील एक षटक फेकले, अविनाश भोईर हे एक ऑप्शन आहे. त्यामुळे गोलंदाजी ऑप्शन भरपूर आहे. नंतर बघायचंय 3 षटकाचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 35 धावांची अजूनही गरज आहे. मात्र 3 षटकामध्ये 35 धावा बनवायच्या आहेत आणि या 35 धावा बनवेल का HD डॅशिंग ओव्हर संघ ऐकण्यासाठी जाऊया डॉक्टर गवळी सरांकडे. धन्यवाद नितीन काळन. आपण पाहतोय पहिल्या 3 षटकामध्ये एक दमदार सुरुवात बघायला मिळालेली आहे. कारण 3 षटकामध्ये 47 धावा आलेल्या आहेत आणि 3 षटकामध्ये अजूनही जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता आहे. मी तर म्हणेन हा सामना अजूनही 50-50 अवस्थेमध्ये, काही होऊ शकतं. एनिथिंग कॅन हॅपन. तसे क्रिकेट एक अनिश्चितीचा खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. अनिश्चितीने भरलेला खेळ आहे. अगदी विजयाच्या उंबरठ्यावर असणारे संघ सुद्धा पराभूत होताना आपण पाहतोय आणि अगदी पराभवाच्या खाईच जाणारे संघ अनपेक्षित विजय प्राप्त करताना दिसत आहेत. पण एक मात्र आहे की सचिन याला जर सुरू गवसला तर मात्र संघाला तो विजयापर्यंत घेऊन जाऊ शकतो. कारण एक बाहुबली क्रिकेटर म्हणून त्याची ख्याती आहे. मोठे फटके खेळण्यासाठी वाकबगार आहे. दोघांकडे क्षमता आहे. प्रतीक आणि सचिन. गोलंदाजीमध्ये बदल करण्यात आलेला आहे. गोलंदाज येतोय सुरेश पाटील, एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. मॅन फ्रॉम जांभूळपाडा भिवंडी. सुरेश पारदी लेफ्ट आर्म, एक वेगवान गोलंदाज आहे. सुरेश पारदी याला मात्र टर्न होता. अपील केलं जाते क्वाड बिहाइंडचं. जोरदार अपील केलं जात आहे. जोरदार अपील केलं जात आहे क्वाड बिहाइंडचं. पंचांनी बाद दिलेला आहे. माननीय सरपंच ग्रामपंचायत सदस्य वडघर भारती दीपक पाटील पुरस्कृत ही TDPL विकेट. ऑप्शन भरपूर आहे. अविनाश भोईर सुद्धा गोलंदाजी करू शकतो. रोहित भालेराव सुद्धा गोलंदाजी करू शकतो. 3 गोलंदाज त्यांच्या संघाच्या बाहेर सुद्धा आहेत. अल्पेश म्हात्रे आहेत, हितेश भोईर आहेत, बिंदास पाटील आहेत. त्यामुळे गोलंदाजी ऑप्शन भरपूर आहे. भूमी केली गंधारी संघाकडे गवळी सर. 4 फलंदाज बाद झालेत. पहिला फलंदाज बाद झाला होता पवन किनी शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर बाद झाला होता आयुब शेख, त्यानंतर कुमार गुंड आणि त्यानंतर सचिन गायकवाड. आणि आता खेळण्यासाठी आलेला आहे मुनाफ शेख. हा सुद्धा एक पॉप्युलर खेळाडू आहे. भिवंडीमधला सिटी क्रिकेटमधला पॉप्युलर खेळाडू आहे. एक मोठे फटके खेळण्यामध्ये वाकबगार आहे. आणि त्याच फटक्यांची आवश्यकता आहे संघासाठी. पाहूया संघासाठी काय करतोय मुनाफ शेख.
काय आपण पाहतोय 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना दोलायमान स्थितीमध्ये, लंबाकाप्रमाणे दोलायमान स्थितीमध्ये आहे. सुरेश पारधी लेफ्ट आर्म, याला फक्त हलक्या हाताने टर्न केलेला आहे, फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे. शॉर्ट मिड विकेटवर कुठलाही क्षेत्ररक्षक नाही, मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. फक्त एक धाव पूर्ण केलेली आहे आणि एका धावाने धावसंख्या झालेली आहे 48. 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आहे. सुरेश पारधीचं एक वैशिष्ट्य आहे गोलंदाजीमध्ये, त्याच ॲक्शनमध्ये अतिशय वेगात गोलंदाजी तो हाताळू शकतो आणि टर्न करण्यामध्ये सुद्धा वाकबगार आहे. दोन्ही फलंदाज दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, पण हे विसरून चालणार नाही की सुरेश पारधी एक अनुभवी गोलंदाज आहे आणि आपल्या अनुभवाचा कशा प्रकारे फायदा आपल्या संघाला मिळवून देतोय ते बघायचं आहे. 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता आहे. याला मात्र ऑन साईडला फटका खेळलेला आहे, जवळपास उजव्या बाहेरच्या चेंडूला फटका खेळलेला आहे आणि चेंडू सरळ जाते मिड विकेटला आणि तोपर्यंत फक्त एक धाव घेण्याची संधी मिळते ती प्रत्येक भोयऱ्यास. आता मात्र 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता. एक मात्र आहे की सुरेश पारधीचं षटक जे आहे ते फार महत्वाचं ठरणार आहे, का आतापर्यंत पाहतोय कुठल्या प्रकारे स्वातंत्र्य दिलेलं नाही मोठा फटका खेळण्याच्या या षटकामध्ये. फक्त एकेरी किंवा दुहेरी धावांवर समाधान मानावं लागतंय. याला फटका खेळलेला आहे, सरळ चेंडू होते डीप कव्हरला, क्षेत्ररक्षक तैनात आहे, एक पेक्षा जास्त मिळणार नाहीये, फक्त एकच धाव. अतिशय चांगली गोलंदाजी आणि त्या अनुसरून क्षेत्ररक्षण लावलं जाते, कारण हे फार महत्वाचं असतं. तुम्ही जेव्हा गोलंदाजी हाताळता तेव्हा त्या अनुसरून तुम्ही क्षेत्ररक्षण लावणं हे फार गरजेचं असतं. आणि याचबरोबर 50 धावाही पूर्ण झालेल्या आहेत. 50 धावा पूर्ण होत आहेत म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडू आणि 32 धावा. थोडंसं आस्किंग नांदेडचा दबाव थोडासा वाढतोय HD डॅशर संघावर. याला मात्र हुकचा फटका, चेंडू हवेत आहे आणि हा चेंडू मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. पण पाहतोय की रंगतदार सामने प्रेक्षकांना बघायला नेहमी आवडत असतात आणि ते जर हाय स्कोरिंग असतील तर प्रेक्षकांना नक्कीच हे सामने बघायला आवडत असतात. सुरेश पारधी लेफ्ट आर्म, याला पुन्हा एकदा जिने बॅटच्या पाण्यात आवाज असा आलेला नाही आणि सॉफ्ट डिसमिसल, सहज सोपा सुंदर झेल. करायचं आहे. नो मिडल कॉन्फरन्स लक्षात घ्यायचं आहे. पंचाने फक्त 3 षटकानंतर मिडल कॉन्फरन्स घेण्याची मुभा द्यायची आहे. त्यानंतर नो मिडल कॉन्फरन्स सामना लगेचच सुरू करायचा आहे. 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. नितीन काय वाटतंय? 12 चेंडू आणि 26 धावा जर सामना जिंकायचा असेल तर SD डॅशर संघाने कशा प्रकारे फलंदाजी करायला हवी आणि सामना जर भूमिक 11 संघाला जिंकायचा असेल त्यांनी कशा प्रकारे गोलंदाजीने क्षेत्ररक्षण करायला हवं? नक्कीच SD डॅशर ओव्हरी संघाला सामना जिंकायचा असेल तर कुणाल म्हात्रेला शेवटपर्यंत खेळपट्टीवर थांबावं लागेल गवळी सर.
आणि जर भूमिक 11 गंधारी संघाला हा सामना जिंकायचा असेल तर विवेक शेलारला 6 ते 7 धावा या षटकामध्ये खर्च करावे लागतील. ऍब्सोल्युटली एस डी डॅशर संघाला सामना जिंकायचा असेल तर मी तर म्हणेन की या षटकामध्ये 10 पेक्षा जास्त धावा त्यांनी जमवायलाच हव्या. आणि जर सामना जर भूमिक 11 संघाला जिंकायचा असेल तर या षटकामध्ये 1 किंवा 2 फलंदाज बाद करून 6 किंवा 7 धावा जर घेतल्या तर शेवटच्या षटकामध्ये ते एक मानसिक दबाव निर्माण करू शकतात. क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नसतं. नक्कीच आर्या 11 पूर्णा संघाच्या कॅप्टनने सज्ज राहायचे टॉससाठी. याला पुढची लढत असेल आर्या 11 पूर्णा विरुद्ध एस डी डॅशर ओवळी. तर नक्कीच जसा हा सामना संपेल त्यानंतर लगेच गवीसर आपण नाणेफेकीकडे वळणार आहोत. मुनाफ आणि कुणाल अशी एक बिनीची जोडी खेळपट्टीवर आहे. विवेक सेलार याला पुन्हा एकदा चेटी बॅटच्या पट्ट्यामध्ये आवाज असा येत नाही. पुन्हा एकदा एक सॉफ्ट डिस्मिसल बघायला मिळते. सहज सोपा सुंदर झेल. मुनाफची खेळ संपुष्टात. विकेट इथे गेल्या जातात. 8व्या क्रमांकावरती नवीन फलंदाज येतो. ज्या प्रकारे मी उल्लेख केला विवेक शेलारचं षटक भूमिक 11 गंधारीसाठी खूप महत्वाचं आहे गवीसर. अगदी बरोबर. विवेक शेलार कशा प्रकारे कारण पहिल्याच चेंडूवर सफलता मिळालेली आहे त्यामुळे एक मानसिक दबाव एस डी डॅशर संघावर निर्माण झालेला असेल आणि उत्साह किंवा मनोधैर्य वाढलेलं असेल विवेक शेलार याचं संघाचं. 11 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. खेळण्यासाठी येतोय अक्षय येतोय. अक्षय भोईर मॅन फ्रॉम गोरसई. विवेक यावेळेला मात्र अतिशय वेगात टाकलेला चेंडू पडल्यानंतर बाउन्सही बघायला मिळाला, टर्नही बघायला मिळाला, वेगही बघायला मिळाला. तिन्ही गोष्टी बघायला मिळाल्या आहेत. नाही तर प्रत्येक चेंडूला गवसर समीकरण बदलत चाललंय. 12 चेंडू 26चं समीकरण होतं. आता 10 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर. यावर्षी तसंही सुपर ओव्हरने विक्रम प्रस्थापित केलेला आहे IPL मध्ये. विवेक सेलार यामध्ये हेलिकॉप्टर डायरेक्ट खेळण्याचा मिळणार. बॅटच्या पाट्यामध्ये आवाजात चेंडू येत नाही. पॉइंटला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय आणि तोपर्यंत मात्र फक्त 2 धावा मिळत आहेत कुणाल यास. 9 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. नितीन हे 3 चेंडू जे आहेत ते फार महत्वाचे ठरणार आहेत. ह्या चेंडूमध्ये जर 1 किंवा 2 मोठे फटके लागले तर शेवटच्या षटकामध्ये एक रंगत बघायला मिळेल. बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळेल. नक्कीच प्रयत्न सुरू आहेत. कुणाल मात्र मोठ्या फटक्याच्या शोधात आहेत गवीसर. हा चेंडू मात्र टर्न होतोय पण इतका टर्न होते उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर निघून जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. नऊ चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. विवेक सेलार याला मात्र पूल करण्याचा प्रयत्न आणि शॉट स्क्वेअर लेग थोडासा फाईन. सहज सोपा सुंदर झेल आणि कुणाल याची खेळी संपुष्टात. नक्कीच हा लागणारा 7वा धक्का एस डी डॅशर ओळी संघाला. डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग पुन्हा एकदा मी आपलं सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय आणि खास करून टेलिव्हिजन सेटच्या माध्यमातून जे स्पर्धा पाहतायत व यूट्यूबच्या माध्यमातून जे हजारो प्रेक्षक आमच्याशी जोडले गेलेले आहेत या सर्वांचं TDPL ऑर्गनायझिंग कमिटी तसेच या स्पर्धेचे आमचे अध्यक्ष चेअरपर्सन कुंदन पाटील साहेब यांच्या वतीने मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आज TDPLचा पहिला दिवस आहे. उद्या दुसरा दिवस असेल ना उद्या सुद्धा आपण अमर स्पोर्ट कास्टने डोंबिवली ग्रामीण VK प्रतिष्ठान विहित तानाजी दापोडे असे 4 मातब्बर संघांचा खेळ पाहणार आहोत.
8 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. 4 क्षेत्ररक्षक जे आहेत ते ऑफ साईडला 30 सर्कलच्या आतमध्ये, ऑन साईडला जास्त भर दिलेला आहे सीमारेषेवर. एक स्टेटर लॉंग ऑन, वाईड ऑफ लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. विवेक सेलार आणि यावेळेला मात्र झेल सुटतोय, बॅटला हलकासा स्पर्श आणि जीवनदान मिळतंय, एक धावी मिळते. नाही, ज्या प्रकारे गौरी सर मी उल्लेख केला होता, या षटकामध्ये विवेक शेलारने 4 ते 5 ते 6 धावा जर खर्च केल्या तर दबाव निर्माण होईल. नक्कीच HD डॅशर ओव्ही या संघावतीने तेच चित्र तुम्हाला या षटकामध्ये पाहायला मिळतंय गौरी सर. नक्कीच नितीन काळे यांनी जो उल्लेख केला होता की 5 ते, आणि त्याप्रमाणे समीकरण बघायला मिळतंय. मला वाटतं विवेक शेलारच्या पर्यंत हा मेसेज गेलेला आहे. विवेक स्वीप करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू हा डाव्या एसटीच्या बाहेरून निघून जातोय आणि पंच इशारा करतायत वाईड बॉल. सर्व प्रेक्षकांना एकच विनंती करेल की TDPL जी स्पर्धा, ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या एन्जॉय करा, इथे कोणी जास्त येऊ नका, तरी प्रेक्षकांना अलाउड नाहीये गौरी सर. 7 चेंडू 21 धावा. याला पुन्हा बॅटला स्पर्श करून चेंडू राऊंड स्टॉप सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. myshare.com, यू डिझायर वी डिलिव्हर यांचा खणखणीत TDPL चौकार. साठी 17 धावांची आवश्यकता आहे. मित्रांनो, उद्या कुठेही जाऊ नका. जर आपण टेलिव्हिजन सेटवर नाही स्पर्धा पाहत असाल, युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहत असाल, तर आपण उद्या सुद्धा तयार राहायचं आहे. कारण उद्या सुद्धा 4ही मातबर संघ असणार आहे. भगवानजी भोईर यांचा संघ असणार आहे. ओनर आहेत भगवानजी भोईर, अमर स्पोर्ट कासने. त्यानंतर आमचे अर्जुनभाई पाटील डोंबिवली यांचा संघ असणार आहे, डोंबिवली ग्रामीण. त्यानंतर प्रथमेश पाटील यांचा संघ असणार आहे, विके प्रतिष्ठान. आणि कुंदनजी पाटील यांचा संघ असणार आहे, वीर तानाजी दापोडे. उद्या 4 मातब्बर संघांची लढत या ठिकाणी बघायला मिळेल. नक्कीच घर बसल्या ही स्पर्धा प्रेक्षक एन्जॉय करतील. ठाणा प्रीमियर लीग करगी ग्रामीण कल्याण डोंबिवली ग्रामीण संघटनेचे खजिनदार DJ ब्रावो, विशाल म्हात्रे यांच्याकडे सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. आणि खास करून भूमिक 11 गंधारी या संघासाठी शुभेच्छा आल्यात. विशाल म्हात्रे, मॅन फ्रॉम उसरगर. गौरी सर, नक्कीच आपण आमच्या शुभेच्छा प्रेक्षकांपर्यंत, खेळाडूपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. पाहूया शुभेच्छांचे रूपांतर विजयामध्ये होते का ते बघायचंय. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. अजूनही सामना 50-50 अवस्थेमध्ये आणि गोलंदाजीसाठी आलेला आहे किरण पाटील. त्याला फटका खेळल्या माझा फटक्यावर ताकद बघायला झोकलेली नाही. चेंडू सरळ जातोय तो डीप मिडॉनला. फक्त एकच धाव मिळते. एकेरी धावसंख्येनं काही साध्य होणार नाहीये. आता मात्र 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. अक्षय मॅन फ्रॉम गोरसई. यावेळेला मात्र उजव्या क्षेत्राला बाहेरचा फुल्लारल्यांचा चेंडू होता, फायदा उचलता आलेला नव्हता. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क बघायला मिळालेलं नाहीये, पायांची हालचाल बघायला मिळालेली नाही. 4 चेंडू आणि 16 धावा. प्रत्येक चेंडू गणित आव्हान थोडंसं कठीण होत चाललेलं आहे SD डॅशर संघासाठी. आणि कदाचित हा संघ पराभूत झाला तर डेंजर झोन मध्ये येऊ शकतो हा संघ. तसे RA11 पूर्ण हा संघ सह डेंजर झोन मध्ये आलेला आहे. यावेळेला मात्र उसळी घेतलेला चेंडू, अनपेक्षित बाउन्स, अचानकपणे उसळला, निर्धाव. आता मात्र 3 चेंडू आणि 16 धावा. नक्कीच गौरी सर, पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या हेमंत खूप मागणा ठरला होता. असं वाटलं होतं सामना विजयाचा पाठलाग करेल. 82 धावांचं लक्ष. मी मात्र कौतुक करेल भूमिक 11 गंधारी या संघाचं. यावेळेला पुन्हा बॅटच्या पट्ट्यामध्ये आवाज चेंडू शॉर्ट थर्ड मॅनला 1 पेक्षा जास्त मिळणार नाहीये. आणि आता मी तर म्हणेन की
डेंजर झोन मध्ये जातोय संघ, कुठल्या प्रकारे नो वाईट चेंडू टाकला नाही तर मात्र इथे पराभूत होऊ शकतो एस डी डॅशर संघ, कारण 2 चेंडूवर जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. आर्या 11 पूर्ण संघ कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये यायचंय. अगदी विजयाच्या दारात उभा आहे भूमी 11 गांधारी संघ. नक्कीच डीप मध्ये आता 2 क्षेत्रक्षेपात तुम्ही कल्पेशला पाहतायत. बलेची स्पर्धा अक्षरशः गाजवली होती कल्पेशने. 21 चेंडू मध्ये 61 धावांची खेळी सुद्धा खेळली. मॅन ऑफ द सिरीजच्या सुरुवात बाईक सुद्धा कल्पेशला मिळाली होती. यामध्ये डाऊन द ग्राउंडचा फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतो आणि याचबरोबर एस डी डॅशर हा संघ सुद्धा पराभूत होतोय. सो अभिनंदन भूमी 11 गांधारी संघ आणि हार्ड लक एस डी डॅशर ओडी. आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच रोहित भालेराव यांनी तुफानी खेळी केली होती. तब्बल 4 षटकार मारले होते, 2 चौकार आणि 35 धावांची नाबाद खेळी केली होती. आणि विजयामध्ये सिंहाचा वाटा एस डी डॅशर संघ कर्णधाराने लगेच आहे, कारण सुरुवातीला टॉस होईल त्यानंतर मॅन ऑफ द मॅच. नक्कीच जर या सामन्याचा गवळीचा आपण विचार केला तर वेग शेलरच्या षटकने या मॅचला पूर्णपणे कलाटणी दिली. जरी शेवटच्या चेंडूवरती त्याच्यात चौकार आला असेल. नक्कीच अभिनंदन भूमी 11 गंधारे, अभिनंदन संघ मालक विकी पाटील. 2 सामने खेळत, दोन्ही सामने जिंकलेत. एबी स्पोर्ट्सचा आपण विचार केला 2 सामने खेळत, गवसर दोन्ही सामने त्यांनी जिंकलेत. आर्या 11 पूर्ण संघाचा आपण विचार केला 2 सामने जिंकलेत, दोन्ही सामने पराभूत झालेत. आणि एच डी डॅशर ओव्हर संघाचा विचार केला 2 सामने खेळत, दोन्ही सामने ते पराभूत झाले. आता जी मॅच आहे ज्या 2 संघांमध्ये दोन्ही संघ 2-2 मॅच गमावलेत गवसर. यानंतर जो सामना होणार आहे तो 5 षटकांचा होईल. लक्षात घ्यायचं आहे, यानंतरचा सामना 5 षटकांचा होईल. दोन्ही संघ कर्णधार आर्या 11 पूर्ण आणि एस डी डॅशर जे दोन्ही संघ डेंजर झोन मध्ये आलेले आहेत. दोघांमध्ये सामना होईल आणि टॉस साठी उपस्थित राहतील आमचे सहकारी समालोचक संदेश वखारे. सुरुवातीला टॉस होईल त्यानंतर मॅन ऑफ द मॅच. चला जरा लवकर यायचंय. एच डी डॅशर टीमचे कॅप्टन या जरा लवकर. चिराग माळी जरा लवकर यायचंय आपण. मुरेश पाटील यांच्याकडे सुद्धा शुभेच्छा येत आहेत. ठाणा प्रीमियर लीगला या स्पर्धेला जे युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर करतायत. मुरेश पाटील एक घातक फलंदाज आहेत जय वागेश्वर देसाई संघाचे. खास करून हितेश भोईर यांच्यासाठी शुभेच्छा येत आहेत. मोरेश्वर पाटील देसाई एक चांगले क्रिकेटर, एक अष्टपैलू खेळाडू. आणि देसाई एक म्हटलं की नक्कीच दिग्गज खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. प्रमोद म्हात्रे असतील, रवी म्हात्रे असतील, लेजंड क्रिकेटर सुखदेव काका म्हात्रे असतील. आज आपल्यामध्ये जे नाही आहेत रिची म्हात्रे एक खूप चांगले क्रिकेटर होते. निलेश म्हात्रे असतील जे नांदिवलीचे आहेत, जे आपल्यामध्ये आज नाही आहेत. त्यानंतर नवनाथ संते, कारण की यश 11 डोंबिवली सुभाष पाटील यांचा संघ आपण पाहतो. त्या संघामध्ये बरेच वर्ष ते खेळमध्ये तेही आपल्यामध्ये नाही आहेत. नक्कीच सुखदेव काका म्हात्रे या स्पर्धेला भेट देणार आहेत. तर चला जास्त वेळ नका घेऊ, कॅप्टन या लवकर. त्यानंतर वरपचे रोहित भोईर जे आपल्यामध्ये नाही आहेत त्यांनाही श्रद्धांजली वाहिली होते. त्यानंतर निकेश मुंडे, नक्कीच आमचे मित्र केजू मुंडे यांचे बंधुराज जे आपल्यामध्ये आज नाही आहेत त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली. चला जास्त वेळ नका घेऊ. एच डी डॅशर ओव्हर टीमचे कॅप्टन आलेले आहेत. धन्यवाद. धन्यवाद कालन सर. दोन्ही संघाचे संगणक माझ्या समवेत या ठिकाणी आहेत. तर मंचावर उपस्थित मान्यवर विकासजी पाटील, आपणास विनंती आहे आपण देखील या. आपला शुभ हस्ते टॉस उडवला जाईल. तर दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी आहेत. त्यांच्या समवेत आमचे मान्यवर विकासजी पाटीलला टॉस उडवतील. यस, विकासजी पाटील. तर टॉस
टॉस या ठिकाणी झालाय. विनंती असेल मान्यवरांना की आपण मंचावर जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी इंटरव्ह्यू थोडासा शॉर्ट होणार आहे कारण वेळेसंदर्भात यस निश्चितच. तर टॉस या ठिकाणी जिंकलाय. फक्त आपण डिसिजन विचारणार आहोत. काय डिसिजन असेल? फील्ड फर्स्ट. धन्यवाद. दोन्ही संघाला शुभेच्छा असतील. आपल्याकडे वेळ कमी आहे. मी थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये बोलतोय. ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. रोहित भालेराव उर्फ किडनी म्हणून नाव फेमस आहे. मॅन ऑफ द मॅच ज्याने तुफानी खेळ केली होती. 4 षटकार आणि 2 चौकार मारले होते. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सर्वप्रथम सुहास केशव कोलवार यांनी स्पॉन्सर केलेली ट्रॉफी, आकर्षक ट्रॉफी त्यांना द्यायची. रोहित आपण यायचा पुढे. ज्ञानदेव पाटील आपण आपल्या शुभास्ती ट्रॉफी द्यायची. मुकेशजी पाटील आपण आपल्या शुभास्ती ट्रॉफी द्यायची आहे. जे मला स्पॉन्सर केलेले सुहास केशव कोमारे यांनी. त्यानंतर त्यानंतर सोहेल शौकत पठाण शहापूर यांनी स्पॉन्सर केलेलं वॉल क्लॉक. त्यानंतर वॉल क्लॉक. त्यानंतर कलरफुल हा टी शर्ट आहे जो आम्हाला स्पॉन्सर केलेला आहे नितीन स्पॉट बदलापूर आणि महेश डोहाळे मुरबाड. तो सुद्धा प्रदान करायचा आहे. त्यानंतर शैलेश शांते गंधारे यांनी जे 1000 रुपयाचं पारितोषिक दिलेले, ज्यांनी विस्फोटक जे खेळ केलेले आहे ते सुद्धा आपण यायचं आहे. शैलेश शांते गांधारे यांनी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलेले आहे, ज्यांनी विस्फोटक खेळीसाठी ते सुद्धा स्वीकारायचं आहे. सो वेल प्लेड रोहित अँड बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे. हा सामना 5 षटकांचा होईल.